ग्रामस्थ म्हणून तुम्हाला का नको आहे नेमकं? कारण चांगल्या पद्धतीने इथं विकास होईल, तुम्हाला देखील चांगले पैसे मिळतील. आता विकास इथं आमच्या शेतकरी माणसाचा एकाचाही काही विकास होणार नाही. 2.5 एकराला 1 कोटी. पेटला तिकडे आम्हाला नको 2.5 एकर नको रुपया नको तुमचा काय करायचे पैशाचं. विरोध काय नेमका तुमचा? विरोध आम्हाला द्यायचीच नाही जमीन तर विरोध आमचा म्हणजे एवढाच विरोध आहे आमचा. शासन येड्यात काढायचा प्रयत्न करते का आम्हाला? आम्ही येडं होणार नाही. पाणी पाजाय मुंडकं राहिलं का त्या ह्याचं अजित दादाचं अशी अवस्था होणार आहे. कुणाचं चांगलं होणार नाही. जे करा येतंय ना त्याला बघा शिक्षा पारिश्वर देतोय का नाही. आम्ही सक्तीने घ्यायला प्रयत्न केला तरी जमिनी काही देणार नाही. आम्हाला जमीन आहे अशीच पाहिजे. विरोध कायम सुरू जीव गेला तरी तो विरोधच करणार. पुरंदर तालुक्यातील 7 गावामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. सरकारनं याचा दर देखील जाहीर केलेला आहे. मी सध्या 7 गावापैकी या पारगाव मेमाने गावामध्ये आहे. इथल्या सोबत आपले ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सरकारने दर निश्चिती केलेली आहे आणि सरकारने आवाहन केलंय की जमिनी द्याव्यात. जर नाही जमिनी दिल्या तर सक्तीने जमिनी घेण्यात येतील. आम्ही सक्तीने घ्यायला प्रयत्न केला तरी जमिनी काही देणार नाही. आम्हाला जमीन आहे अशीच पाहिजे. काय त्यांनी काय प्रयत्न केला आम्ही मरू पण चांगला मोबदला देतात ते. काय मोबदल्याला मातीत घालायचे का त्या? आमची जनावर आम्ही जाणार कुठं? काय करायचं ते आम्हाला मोबदल्याचं? कुठं जाणार आम्ही? आमचं आहे इथं ठिकाण. 25 माझ्या 35 जनावर आज चला बघा घरी. कुठं नेणार मी? काही बी हुला आणून त्या शासन येड्यात काढायचा प्रयत्न करते का आम्हाला? आम्ही येडं होणार नाही. आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आमचा प्रश्न एक आहे अशीच ठाम राहणार आहे. तर आम्हाला त्या रेटचं घेणं नाही देणं नाही. आम्हाला जमीन द्यायची नाही. इथं विकास होईल. काही काही कसाची गरज नाही आम्हाला. आम्ही सुखी आहे याच्यात. आम्हाला विमानतळ नको आहे. विकास होईल या भागाचा मोठ्या प्रमाणात. पैसे चांगले मिळतात. आम्हाला 1 पैसे कोटी नको. 61 लाख रुपये प्रति अहो, हेक्टर. काय त्यात वाकडी होती या काहीच वाकडी होत नाही त्यात. 1 लाख आणि 1 कोटीचं हा, काय घेणं देणं? पुढचा माणूस कितीने बोलतो ह्याचा आकडा बघा. काय गरज आहे? आम्हाला त्याची काही गरज नाही. आम्हाला द्यायची नाही. आम्हाला द्यायचीच नाही आणि आम्ही त्या वाटेने जाणार बी नाही. विरोध काय नेमका तुमचा? विरोध आम्हाला द्यायचीच नाही जमीन तर विरोध आमचा म्हणजे एवढाच विरोध आहे आमचा. हा, दुसरं नाही काय. द्यायची नाही. अन्य काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत. विमानतळ होतंय, प्रस्तावित आहे, सरकार ते करू इच्छित आहे. तुमचा विरोध काय आहे? शेतकरी असल्यामुळं आम्ही जोडलेलं आहे. आम्ही अनेक प्रकारची पिके घेतो. इथं पिके घेतल्यामुळं इथं आमचं सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. आणि व्यवस्थित चाललेलं असताना तुम्ही अधिग्रहण करायचं म्हणता नाही का? अधिग्रहण जरी केलं तरीही आमचा कायम विरोध राहणार आहे. हा या असा कायम आम्हाला विमानतळाला विरोध आमचा आहे. सरकार इकडं म्हणतंय शेतकऱ्यांनी सहकार्य करावं. वेगवेगळ्या योजना त्यांनी आखलेल्या आहेत. घराला वेगळे पैसे, जी झाडं जात आहेत त्यांना वेगळे पैसे. त्याच पद्धतीने इथं भूखंड देखील देतात, विकसित भूखंड. मग ग्रामस्थ म्हणून तुम्हाला का नको आहे नेमकं? कारण चांगल्या पद्धतीने इथं विकास होईल, तुम्हाला देखील चांगले पैसे मिळतील. आता विकास इथं आमच्या शेतकरी माणसाचा एकाचाही काही विकास होणार नाही. शेतकऱ्यांचा काही विकास होणार आहे. शेतकऱ्यांचं सगळं अख्खा शेतकरी जेवढा आहे तेवढा ह्या विमानतळामध्ये अख्खा भुईसपाट होणार आहे. आलं लक्षात? त्यांना कळणार सकत नाही की आमचं काय झालेलं आहे आणि आमचं काय होणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे त्यांचा कायम विरोध आमचा शेतकऱ्यांचा राहणार आहे. आज विमानतळाला सरकार जमीन मागते. अरे पण 10 वर्ष झालं बोंबाल त्यात माणसं. सरकारला अक्कल नाही का? सारखंच माणसाला सातवा येतं. किती बरं सांगितलं येऊ नका येऊ. आम्ही आंदोलन करतोय, दुनिया करतोय. काय गरज आहे तुमची यायची? मीडियावाले जरी गपचूप आल्यात खुशाल, कुणाला पत्त्या नाही काय नाही. असं कुठं असतं का? नाही म्हणून तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही. हागंदारी भूक खाणारी लोक देणार त्यांना काय बोलू तेव्हा पळत सुटतात कुठं बी. आम्ही कुठं जायचं गरिबांनी? द्यायचं नाही म्हणून 10 वर्ष झालं बोंबाल त्यात माणसं. तरी सरकारला अक्कल आहे का नाही? 2.5 एकराला 1 कोटी. पेटला तिकडे आम्हाला नको 2.5 एकर नको रुपया नको तुमचा काय करायचे पैशाचं? एकदा सांगितलं ना नाही म्हणून लोकांचं नरड्यातलं काढून घ्यायचं. अक्कल नाही त्या सरकारला अजिबात. एखाद्याचा आत्म मारून आहे ना. अहो एका एकाला मुंडकं ठुलं नाही. पाणी पाजाय सगळ्याची वाट लागांची. सरकार
जी नवी विमानतळ कराय त्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. पाणी पाजाय मुंड करायला का त्या ह्याचं अजित दादाचं अशी अवस्था होणार आहे. कुणाचं चांगलं होणार नाही. जे करा येतंय ना त्याला बघा शिक्षा पारिश्वर देतोय का नाही हे का माहिती. अजिबात ह्या फंदात पडू नका तुम्ही. विमानतळ करायच्या एका एकाच्या बाऱ्या लागत्यान. विरोध कायम. विरोध आमचा होऊनच द्यायचं नाही. होऊनच द्यायचं नाही अजिबात. आम्हाला काय लागत नाही. 10 वर्ष बोंबाल त्यात माणसं तरी त्यांना अक्कल नाही अजिबातच. कुणाकुण ओरडून सांगावा. मी आता एकटीला बसायला तेव्हा माहीत झालं. कोणा कुत्र्याला माहित नाही आल्यात म्हणून. तर या ठिकाणी आपण अन्य काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सरकारनं काल जाहीर केलेला आहे. विविध कशा पद्धतीने योजना असतील, विकसित भूखंड असेल, किती नुकसान भरपाई, याचे सगळे आराखडे दिलेले आहेत. ग्रामस्थ म्हणून काय बोल. नक्की त्यांनी काही करू द्यावं, त्यांनी काही दिलं तरी आम्हाला नकोच आहे. आमची पहिल्यापासून भूमिका एकच आहे. त्यांनी एवढे लवकर हालचाल करायचे कारण काय आहे. आता कोर्टाने सांगितलं त्यांना 10 तारखेला 11 तारखेला कोर्टाने त्यांना बोलावलेलं आहे. मग 10 तारखेपर्यंत मुदत काय हल्लेली. म्हणजे ह्यांना फक्त स्वतःची पोळी वाजून घ्यायची, बाकी काहीच करायचं नाही. तुम्ही या संदर्भात कोर्टात गेलाय? हो 100% आम्ही कोर्टात, आणि कोर्टात जो निर्णय लागेल तो आम्हाला मान्य आहे ना. मग त्यांना पण मान्य पाहिजे ना. काय लागेल ते लागेल. ह्यांची गडबड कशामुळे चालली आहे, का करतात गडबड, कारण काय त्यांचं, काय कारण असतं? हेच की लोकांना संभ्रमित ठेवायचं. ग्रामस्थांची आता पहिल्यांदा कसं केलंय, आल्या 2000 शेतकऱ्यांनी संमती दिल्या आणि 3000 शेतकऱ्यांनी संमती दिल्या आणि 96% झाली. हेच केलं पहिलं, खोटं बोलून रिटून नेला प्रकल्प त्या टायमिंगला. आता तसे जर विचार केला तर आम्ही कोर्टामध्ये बघितलं, त्यांनी दिले 85% संमती झाली. मग इथून मागे 96% ओरडत होते. आता पण हेच करणार, लोकांना सांगणार की एवढे लोकांना आम्हाला जमिनी दिल्यात, तेवढ्या लोकांनी दिल्यात, तुम्ही राहायला मागत तर देणार नाही, हे सांगणार. ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगणार आहे ती. लोकांना संभ्रमित ठेवायचं, एवढंच चाललंय काम त्यांचं. विरोध कायम आहे. विरोध कायमस्वरूपी. जीव गेला तरी तो विरोधच करणार आहे. एकीकडे सरकार म्हणते नाही दिले तर सक्तीने घेऊ. सक्तीने काय करतील, शेवटी आम्हाला जीव मारून करतील. करायचं असेल तर त्यांना, सरकारच्या मनातच असेल शेतकरी मारायचंच आहे, तर मग करायचं असेल त्यांना तर करू दे. किती कोर्टाची तारखा झाली? आतापर्यंत 4-5 झाले, 5-6 तारखा झाल्या. 2 केसेस आहेत. दोन्ही केसेसवरती चालू आहे प्रोसेस. आता कुठल्या केसेस? एक आता मी जसं सांगितलं ना, संमतीचा विषय असा होता की आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा संमती नाहीत तरी त्यांचा उल्लेख दाखवला संमती दिली म्हणून. मग त्यासाठी आम्ही ते कोर्टात गेले आणि जागेच्या विषयावरती कोर्टात गेले. म्हणजे किती पैसे दिले सरकारने तरी विरोध कायम राहणार. विरोध कायम राहणार. कशा पद्धतीने विरोध दर्शवणार? नाही, आता रस्त्यावरची लढायचं तर झालेलीच आहे. परत त्यांची जर इच्छा असेल रस्त्यावरती उतरायला पाहिजे शेतकऱ्यांना, तर परत 100% आम्ही परत रस्त्यावरती उतरणार आणि कोर्टावरती गेलेलोच ऑलरेडी. तरी होते पुरंदर तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी. जरी सरकारने सक्तीने जमिनी घेतल्या तरी आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, मात्र विरोध हा कायम राहील. आज देखील ज्या दिवसापासून या ठिकाणी विमानतळ प्रस्तावित आहे, मंजूर झालं, त्यावेळेसपासून या गावकऱ्यांचा विरोध कायम आहे. जरी सरकारनं बळजबरीने घ्यायचं ठरवलं तरी आम्ही कायम विरोध करू, असे या शेतकऱ्यांची भूमिका आहे, ग्रामस्थांची भूमिका आहे. आता यातून पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, पारगाव मेमाने, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.